सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कशी मिळाली, की त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे, असा आरोप होतो. हे बरोबर आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणी दिली याची उत्तरामध्ये आपण असं म्हणू शकतो की 1924ला सावरकर जेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध झाले तेव्हा फेब्रुवारी 1924ला सर्वप्रथम वीर वामनराव जोशी नाटककार आणि दुसरे वीर वैशंपायन कवी वैशंपायन यांनी सावरकरांना उद्देशून स्वातंत्र्यवीर हे शब्द वापरल्याचं आपल्याला रेकॉर्डमध्ये मिळतं. त्याच्यानंतर ऑगस्ट 1924मध्ये पुन्हा सावरकरांच्यावर एक सदाशिव रानडे यांनी चरित्र लिहिलं. त्या चरित्राचं नावच स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकर यांचे चरित्र असं आहे. त्यामुळे ती लिखित स्वरूपातली स्वातंत्र्यवीर ही पदवी सावरकरांना मिळालेली आहे. हा आरोप होण्याचं कारण असं का केलं जातं माहीत नाही. 1926 साली चित्रगुप्त या टोपण नावाने एकाने चरित्र लिहिलं, तर त्यामध्ये सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटलंय असा एक प्रवाद उगाचच उठला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चरित्रात कुठेही स्वातंत्र्यवीर हा शब्दच आलेला नसताना त्या चित्रगुप्त म्हणजेच सावरकर आणि त्यांनीच स्वतःला ती पदवी लावून घेतली. हा अतिशय हास्यास्पद अशी अफवा किंवा चुकीचं नेरेटिव्ह अशा प्रकारे पसरवलं गेलंय. आता स्वातंत्र्यवीर हा शब्द मराठीत आहे, परंतु हिंदीमध्ये मात्र वीर हा शब्द आधीपासून वापरला जात होता. त्याची महत्त्वाचं तुम्हाला हे द्यायचं झालं तर गदर पार्टी जी 1913 पासून 1917 पर्यंत कार्यरत होती, त्यांच्या अनेक पत्रकांमध्ये सावरकरांना उद्देशून वीर हा शब्द वापरण्यात आलेला आहे. काही पत्रकांमध्ये जाबाज म्हणजे जीवावर उदार होऊन खेळणारा सावरकर असे आपले सावरकर असा उल्लेख आहे. लाला लजपतराय यांनी 1917 साली जे सावरकरांवर लेख लिहिला त्याच्यात सुद्धा सावरकर हे जीवाची पर्वा न बाळगता संकटात उडी घेतात असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही पदवी सावरकरांनी स्वतःला लावून घ्यायचं कुठलंही कारण नाही. ही लोकांनीच त्यांना दिली आणि त्यांच्या कार्याकडे पाहून आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या तळमळीकडे पाहून दिलेली आहे.